सुमारे 90 वर्षांचे शेतकरी महादेवराव डेकाटे यांच्या जिद्दीचा अखेर विजय झालाय। राज्य शासनाच्या वन विभागाच्या भूमिकेविरोधात उच्च न्यायालयाने निकाल दिलाय। त्यांची लढाई नेमकी काय होती पाहूयात या आगळ्या वेगळ्या लढाईची ही कहाणी। पोपटांनी डाळिंब खाल्ली, वन खात्यानं हात झटकले, वयोवृद्ध शेतकऱ्याचा नुकसान भरपाईसाठी 10 वर्ष संघर्ष, निकाल अखेर शेतकऱ्याच्या बाजूनं। वर्धा जिल्ह्याच्या आर्वी तालुक्यातल्या या शेतात महादेवरावांनी शासकीय योजनेतून डाळिंबाची लागवड केली होती। मात्र त्यानंतर जे घडलं ते सांगताना आजही त्यांचा थरकाप उडतो। पण ज्यावेळेस फळं पकडले त्यावेळेस एक फळ नाही हाती आलं, एवढाले फळ होऊन गेले। काय नाही, पाखरानंच काय केलं नाही, काय झालं नाही, तर ना रोग नव्हता ना काही नव्हतं। मस्त झाडं आले होते, गेंदादार पाखरं नाही, मग हजारो पाखरं इकून घेता तिकून बसे, तिकून घेता इकून बसे। वर्धा जिल्ह्यातल्या हिंगी गावचे 70 वर्षीय शेतकरी महादेव डेकाटे यांच्या डाळिंबाच्या बागेवर मे 2016 मध्ये जवळच्याच वन्यजीव अभयारण्यातून आलेल्या रानटी पोपटांनी मोठा हल्ला केला। या पोपटांनी बागेतील सुमारे 200 झाडांवरच्या डाळिंबाचा अक्षरशः फडशा पाडला। डेकाटे यांनी या नुकसानीबद्दल सरकारकडे भरपाई मागितली, पण सरकारनं तांत्रिक कारण देत ती भरपाई नाकारली। की कुठल्या प्राण्याबद्दल कॉम्पेन्सेशन द्यायचं की नाही द्यायचं हा सर्वस्वी निर्णय सरकारचा असायला पाहिजे आणि कोर्टाने याच्यात इंटरफेअर करू नये। पण माननीय उच्च न्यायालयाने सांगितलं की तुम्ही अशा प्रकारचं डिस्क्रिप्शन करू शकत नाही की काही प्राण्यांबद्दल द्याल आणि काही प्राण्यांबद्दल देणार नाही। आणि त्याच्यामुळे त्यांनी हे मान्य केलं की पोपट हा जरी पक्षी असला तरी हा प्राणी वन्य प्राण्याच्या संज्ञेमध्ये डेफिनेशनमध्ये येतो आणि त्याच्यामुळे त्यांनी केलेल्या नुकसानीची भरपाई ही देणं सरकारला बंधनकारक आहे। त्याचं झालं असं की वर्धा येथील आर्वीचे वयोवृद्ध शेतकरी महादेव डेकाटे यांनी महाराष्ट्र शासनाच्या फळबाग योजनेखाली वर्ष 2016 मध्ये डाळिंबाची लागवड केली। मात्र जंगली पोपटांच्या त्रासामुळे डाळिंब पिकाचं मोठं नुकसान झालं। यावर त्यांनी नुकसान भरपाईसाठी वन विभाग, कृषी विभाग, शासन यांना पत्रव्यवहार केला। मात्र वन विभागानं रोही, रानडुक्कर आणि हरिण अशा जंगली जनावरांच्याच मुळे नुकसान झालं तर नुकसान भरपाई देण्यात येते अशी शासनाची तरतूद आहे असं सांगितलं। पोपटांच्यामुळे नुकसान झालं तर नुकसान भरपाई देण्याची पद्धत नाही असं म्हणत संबंधित अधिकाऱ्यांनी हात वर केले। शेतकऱ्यानं या विरोधात थेट उच्च न्यायालयात धाव घेतली। न्यायालयानं जंगली पोपट हा देखील वन्य प्राणी पक्षी याच प्रकारात येत असल्याचं स्पष्ट केलं। राज्य शासनाकडून यादी ठरवण्याचा अधिकार शासनाचा आहे, त्यात न्यायालयानं ढवळाढवळ करू नये अशी भूमिका घेतली होती। असं झालं की 2016 मे मध्ये जंगली पोपटांनी येऊन त्यांच्या शेतीत त्यांच्या पिकांचं नुकसान केलं। त्यामुळे त्याची तक्रार त्यांनी वन विभाग, कलेक्टर, कृषी अधिकारी या सगळ्यांकडे केली होती। सुरुवातीला त्यांनी येऊन पंचनामा वगैरे सगळं केलं, पण नंतर वन विभागाने असा पवित्रा घेतला की बा पक्ष्यांनी केलेल्या नुकसानाबद्दल आम्ही कुठल्याही प्रकारचं कॉम्पेन्सेशन कोणालाही देत नाही आणि हा आमचं पॉलिसी डिसिजन असल्यामुळे आम्ही कॉम्पेन्सेशन देणार नाही। या प्रकरणी उच्च न्यायालयानं सरकारला आदेश दिला की महादेव डेकाटे यांच्या 200 झाडांच्या नुकसानीसाठी प्रत्येक झाडामागे 200 रुपये याप्रमाणे 40,000 रुपये नुकसान भरपाई देण्यात यावी। रक्कम फारशी नसली तरी त्यांच्यासारख्या परिस्थितीतल्या इतर शेतकऱ्यांसाठी मात्र ही निश्चित चांगली बातमी आहे। वयोवृद्ध शेतकरी महादेवराव डेकाटे यांच्यासाठी त्यांच्या डाळिंब पिकावरती जंगली पोपटांनी केलेला हल्ला हा धक्कादायक तर होताच, पण त्यापेक्षाही धक्कादायक बाब होती ती अधिकाऱ्यांची असंवेदनशीलता। त्यांनी आपल्या जिद्दीनं या दोन्हीवरती विजय मिळवून दाखवला आहे। मात्र या प्रकरणी उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयामुळे अशाच परिस्थितीत असलेल्या कितीतरी अन्य शेतकऱ्यांसाठी न्याय मिळण्याचा मार्ग आता मोकळा झालेला आहे। वर्धा येथून निलेश बंगाले यांच्यासोबत व्हिडिओ जर्नलिस्ट विनय शुक्लासोबत नागपूर येथून NDTV मराठीसाठी संजय तिवारी। हे आहे NDTV आणि आपण पाहत आहात NDTV मराठी।